नमस्कार दत्तभक्तांनो, आपण पाहत आहात गुरुमाऊली. आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी. मित्रांनो, आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि शतकानुशतके चालत आलेली धार्मिक संस्कृती परंपरा आहे. यात लाखो वारकरी पायी चालत हरिनामाचा गजर करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. ही वारी प्रामुख्याने आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीच्या अर्थात देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी निमित्त आयोजित केली जाते. आषाढी वारी म्हणजे न चुकता पंढरपूर येथे नियमितपणे जाणे. गेली 750हून जास्त वर्षे ही वारी अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ यासोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा या जिव्हाळ्याचा विषय आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंडून जाते. मैलोगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, पाऊस, वारा, वादळ, तहान, भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात. प्रत्येकाने एकदा जरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात. वारी म्हणजे पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणे. वारी म्हणजे देव आणि भक्त यांच्या भेटीतील आतुरता. वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास. वारी म्हणजे जीवाशिवाच्या मिलनाची प्रक्रिया. वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास. वारी म्हणजे देव शोधता शोधता स्वतःच देव होऊन जाणे. वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रती जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे 28 उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. वारी हा भगवभक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी. कायम असं वाटतं की वारी म्हणजे मानवामध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजे वारी. आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी प्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजेच वारकरी. माझे माहेर पंढरी आहे भीमनेच्या तीरी, आहे भीमनेच्या तीरी. माझे महाराष्ट्रातील विविध संतांच्या, मुख्यतः संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. खांद्यावर भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखात विठू नामाचे स्मरण करत वारकरी अनवाणी चालतात. वारीत जात, पात किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसतो. मित्रांनो, यावर्षी 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी निघणार आहे. त्यात ज्ञानोबा, तुकाराम, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई या संतांची मांदियाळी पालखी रूपात सहभागी होते तेव्हा आनंद दुणावतो. आषाढी वारीची सुरुवात यंदा 7 जुलैपासून होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे 7 जुलै रोजी होईल व पालखी 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा यंदा 341वा पालखी सोहळा आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा 8 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करेल व 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. या दरम्यान पालखी 17 ठिकाणी मुक्काम करेल. याच वारीत वारकरी भजन,
कीर्तन, ओव्या, अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतात. आपणही या माध्यमातून एक तरी भजन म्हणूया. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर. टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी जाहलो, पांडुरंगी जाहलो, चंद्रभागा तीर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर.